हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज नवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर गव्हाची कुरडई आणि अगदी गहू भिजवण्यापासून तर कुरडई तळेपर्यंत मी ही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी जुनाच गहू घेतलेला होता आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असं हातावर चोळून छान धुतलं होतं, कारण त्याच्यातून लाल पाणी 2-3 वेळा धुतल्यावर थोडंसं कमी होतं. तर आपल्या गहू आता स्वच्छ असा धुवून ठेवला होता मी आणि तसंच 2-3 घंटे भिजत ठेवला. तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी पण कमी झालं आहे आणि गहू असा फुगलाय. त्याच्यानंतर मी परत एकदा ते हाताने स्वच्छ धुतला आणि नंतर मी टिपीमध्ये टाकून घेतला. त्याच्यानंतर मी गव्हात पाणी टाकलं आणि आता काय उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे टाकीत पण पाणी असं कोमट होतं. तर टाकीतलंच पाणी मी टाकून घेतले आणि जेवढे आपले गहू बुडेल त्याच्यापेक्षा जास्त पाणी टाकून घ्यायचे. तर तिसऱ्या दिवशी आपले गहू खूप छान अशा प्रकारे भिजले होते आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असा त्याला फेसते पण आलेला होता आणि उन्हाळा भरपूर असल्यामुळे गहू छान भिजलेले होते. मी आधी त्याच्यावर आलेला सगळा फेस तवंग बाहेर काढून घेतला होता आणि त्याच्यानंतर मी चाळणीने गहू चाळले होते. गहू मी असे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊन परत ती चाळणी नळाखाली धरली होती, कारण वास पण नाही येत चांगले, म्हणजे नंतर कुरडई ते तळताना वास येतो तर त्याचा वास नाही यावं म्हणून मी परत चाळणी पाण्याखाली धरली होती आणि थोडे थोडे करून मी सगळेच गहू तसेच धुवून घेतले होते. तर तुम्ही व्हिडिओत पाहिलं असेल मी गहू किती वेळा धुतलाय, कारण जेव्हा आपण पाण्यात गहू टाकला त्यावेळेस मी 2-3 वेळा स्वच्छ असा गहू धुतला. त्याच्यानंतर भिजायला ठेवला 2-3 घंट्यांनी. जेव्हा मी टिपीत टाकला त्यावेळेस धुतला आणि आतासुद्धा इतका छान स्वच्छ धुवून घेतलाय. तर आपली इतकी छान पांढरी शुभ्र कुरडई आली होती आणि आता गहू धुवून झाल्यानंतर मी घरच्याच आपल्या सोऱ्याने मी गहू दळत असते. तर जवळजवळ कुरडा 10-11 किलोचा जवळजवळ गहू होता आपला आणि 10-11 किलोचं प्रमाण आहे समजा. तर सोऱ्या चालू केल्यानंतर जेव्हा आपण ताट ठेवतो त्यावेळेस मी ताटाला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं, त्याच्यामुळे जास्त पण चिकट नाही होते ताट धुवायला पण. आणि इकडं प्रियंका दळू राहिली, तर मीच म्हणत होते तिला दळते, पण ती काय ऐकत नव्हतं, थोडंसं दळते म्हणून तीच बसली होती आधी. नंतर मी घातलं आणि त्याच्यानंतर नानींनी पण दळू लागल्या. तर बऱ्याच ठिकाणी गहू चुरून द्यायचं सोऱ्या म्हणजे मशीन आलेल्या आहेत, पण अजून आम्ही काही गहू चुरायला कधी नेलेला नाही आहे बाहेर. तर शेजारच्या काकूने घेऊन गेल्या होत्या एकदा, पण म्हणजे कुरडई पण थोडीशी काळपटच झाली होती. म्हणजे काय असेल बिघडलं असेल थोडंसं मला नाही माहिती, पण कधी आणलं नाही मी पण. नंतर काकू पण आल्या होत्या मदतीला आणि आम्ही चुरून घेतल्यानंतर पिळल्यानंतर तर कापडाने तुम्ही पाहू शकता जाड कापड होतं, तर साडीचंच होतं ते. तर त्यांनी असं व्यवस्थित असं पिळून घेतलं, म्हणजे गाळून घेतलं होतं आम्ही. डायरेक्ट आम्ही कापडावर गाळलं नव्हतं, तर आधी थोडंसं चाळणीने आपली जी गाळायची चाळण असते वाटायची, तर तिने आधी गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर कापडावर ओतलं होतं, तरीसुद्धा ते खाली जात नव्हतं. तर हाताने त्याला व्यवस्थित असं हलवून तेव्हा ते खाली गेलं होतं. तर सारखी खडी बसायची आणि तुम्ही पाहू शकता याच्यातच कळतंय का आपलं किती पांढरी शुभ्र कुरडई होईल.
तर टिपीत आहे ना असं व्यवस्थित गाळून घेतले, कारण झाकून पण व्यवस्थित राहतं रात्रभर. तर मी त्याच्यात आहे ना असा चिंचुक्या एवढा आहे ना तुरटीचा खडा टाकला होता, तर तो माझ्याकडून स्किप झालेला आहे म्हणजे दाखवायचा. तर त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशीच दाखवते तुम्हाला. तर चुलीवर मस्त आधण ठेवलं होतं आणि पातेल्याला आहे ना माती लावून घेतलेली होती आपण. आणि खडीचं प्रमाण आणि म्हणजे म्हणते खडीचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण एकच असतं, पण आम्ही आजपर्यंत कधी खडी आणि पाणी मोजून घेतलंच नाही, अंदाजीच टाकतो. पण एकदम परफेक्ट होतं, कारण सवय झालेली. दरवर्षी बऱ्याच कुरड्या होत्यात आमच्या शेजाऱ्यांच्या पण आणि आमच्या पण. आणि पाणी ठेवलं ना आपण उकळायला, तर तोपर्यंत आहे ना खडी आपल्याला फोडून घ्यायची असती. तर पाणी ठेवलं आणि आता पाहू शकता, तर खडीत आहे ना वरून फेस आलेला होता. तर ते जे काळं पाणी असतं ना, तर ते काढून घ्यायचं होतं. आणि जोपर्यंत आपलं पाणी निघतंय ना, तोपर्यंत अशी हळूच टीप येण्यात वाकडी करून येणं ते पाणी काढत राहायचं. एकदम बरोबर ते पाणी खाली निथळतं. आणि तुम्ही पाहू शकता खाली अशी खडी बसलेली आहे टिपीला. खडी एवढी लागते नाही आहे ना. खडी फोडायला आहे ना बराच वेळ लागतो, तोपर्यंत आपली पाण्याला बरोबर उकळी येऊन जाते. तर पाण्याचं आहे ना आदान ठेवल्यानंतरच आम्ही खडी फोडतो. तर आणि जरी आपलं पाणी कमी जास्त झालं ना, तरी थोडंसं गरम पाणी ना काढून घ्यायचं, जसं लागेल तसं पण टाकता येतं. तर आम्ही ना जिरे टाकतो, कोणी कोणी टाकत पण नाही. आणि जिरे टाकल्यानंतर थोडासा पिवळा कलर आला होता, पण कुरडई इतकी पांढरी शुभ्र झाली. मला असं वाटलं आधी मी आधीच जिरे टाकले. तर तुम्ही थोडेसे आहे ना खडी टाकायच्या टायमाला आहे ना जिरे टाका. आणि बऱ्याच ठिकाणी मी व्हिडिओत पण पाहिलेलं आहे, तर बऱ्याच ठिकाणी ना जेंट्स लोक ना घाट घेतात. तर चिक म्हणजे आमच्याकडे ना चिक हाटणं म्हणतात, तर चिक हटवतात. तर आमच्याकडे ना कोणीच जेंट्स घेत नाहीत. तर आम्ही म्हणजे शेजारच्या काकू नानी आणि मला पण येतो का, तर आम्ही दोघी तिघी ना व्यवस्थित असं आहे ना घाट घेत होता. तर तुम्ही पाहू शकता आपला चिक एकदम प्लेन आणि पांढरा शुभ्र झालेला आहे. तर आमच्याकडे ना हे सोरे असतात कुरडे घालायला, तर आम्ही ह्या सोऱ्याने कुरडे घालतो. आणि आम्हाला ते दुसऱ्या सोऱ्याने जमत पण नाही, आणि म्हणजे मी फक्त पाहिलेली आहे, पण शक्यतो ह्या सोऱ्याने आम्ही कुरडे घालतो. तर आमच्याकडं काही कार्ड नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही नाही हे प्लॅस्टिक म्हणजे चटईवर प्लॅस्टिक टाकलं आणि त्याच्यावरच कुरडई घातलेली होती. आणि प्लॅस्टिकवर पण छान कुरडई निघते. काही काही प्लॅस्टिक यूज नसेल करत, तर साडीवर किंवा कापडावर टाकली तरी चालेल. आणि दुसऱ्या दिवशी छान अशा आहे ना कुरड्या मी वाळून घेतल्या होत्या. 2 दिवस छान वाळल्यात. तर 2 दिवस आपण उन्हात कुरड्या वाळून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. तर आता आपण तळून पाहू. आणि आपल्या कुरड्या इतक्या पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकता फुगत्यात पण किती मोठ्या मोठ्या. तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.